या बीड जिल्ह्याशी देखील एक वेगळं नातं हे आमचं तयार झालं आहे। आणि जेव्हापासनं गहिनीनाथ गडावर येण्याची सुरुवात झाली तेव्हापासनं या नात्याला एक वेगळा अशा प्रकारचा रंग देखील त्या ठिकाणी आलेला आहे। हे सांगताना मला अतिशय आनंद वाटतो। मागच्या काळामध्ये गहिनीनाथ गडाचं विकासाचं कार्य ताई आपण हातामध्ये घेतलं। आता बरंच पुढे ते गेलेलं आहे, अजून भरपूर काम देखील त्या ठिकाणी करायचं आहे। पण ताईंनी आणि विठ्ठल महाराजांनी सांगितलं की मी गहिनीनाथ गड दत्तक घ्यावा। विठ्ठल महाराज गड दत्तक घ्यायची माझी ऐपतही नाही, माझी अवकातही नाही। मी गडाला दत्तक घ्यायला तयार आहे, तुम्ही मला दत्तक घ्या आणि गडाची जबाबदारी निश्चितपणे आम्ही सगळे मिळून या ठिकाणी घेऊ। आणि गडावर येणारा जो प्रत्येक भाविक आहे त्याच्या जीवनामध्ये 2 चांगले क्षण त्या ठिकाणी झाले पाहिजेत, उत्तम व्यवस्था झाली पाहिजे। आणि हा जो आमचा गड आहे हा गड एक प्रकारे ज्या गहिनीनाथ महाराजांनी या वारकरी संप्रदायाला विचार दिला, त्याची एक प्रकारे सुरुवात केली असं देखील आपल्याला म्हणता येईल। अशा प्रकारच्या गडाचा उत्तम विकास झाला पाहिजे हा प्रयत्न निश्चितपणे आम्ही सुरू केलेला आहे आणि येत्या काळात तो पूर्णत्वास देखील आम्ही घेऊन जाऊ। मी आज या निमित्ताने सांगू इच्छितो की केवळ गडाचाच विकास नाही तर ताईंनी सांगितलं हेही महत्त्वाचं आहे की गडावर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा विकास देखील झाला पाहिजे। आमचा हा बीड जिल्हा जो सातत्याने दुष्काळाच्या छायेत आहे त्याला दुष्काळातनं बाहेर काढलं पाहिजे, आमच्या मराठवाड्याला दुष्काळातनं बाहेर काढलं पाहिजे। आणि म्हणून आपण प्रयत्न सुरू केला आणि मागच्या काळामध्ये आपलं जे हक्काचं कृष्णेचं पाणी होतं ते पाणी आपण त्या ठिकाणी आष्टीमध्ये आणण्याकरता निर्णय केला आणि आज ते पाणी आष्टीपर्यंत पोहोचतं आहे। पण तिथपर्यंत केवळ पोचून चालणार नाही, अख्ख्या जिल्ह्याला त्या ठिकाणी आपल्याला पाणीदार करायचं आहे आणि तोच आमचा प्रण आहे। आताच या गावच्या लोकांनी देखील मागणी केली। खरं म्हणजे आताची आमची परिस्थिती अशी आहे की एका हौदात पाणी आहे आणि प्रत्येकाला त्याच हौदातनं पाणी हवं आहे, पाणी वाढत नाही आहे, मागणारे वाढत आहेत, त्याच्यामुळे एक मोठं संकट तयार झालं आहे। पण मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की संतांच्या आशीर्वादाने या मराठवाड्याला कायम दुष्काळ मुक्त करण्याकरता समुद्रात वाहून जाणारं 53 TMC पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यात आणण्याच्या योजनेला आम्ही मान्यता दिलेली आहे। आता त्याचे आराखडे तयार होत आहेत आणि आमचा प्रयत्न आहे की या वर्षाच्या शेवटी किंवा पुढच्या वर्षी हे काम आम्ही सुरू करणार आहोत, ज्यातनं या मराठवाड्याला कायमचं दुष्काळ मुक्त करणार आहोत। आणि त्यासोबत आपल्याला माहिती आहे सुरेश अण्णा की या ठिकाणी 21 TMC पाणी हे मराठवाड्याला मिळायला हवं होतं, पण ज्यावेळी आम्ही निर्णय केला त्यावेळी लक्षात आलं की केवळ 7च TMC पाणी आहे, उरलेलं पाणी ऑलरेडी पळवलेलं आहे। पण आता काळजी करू नका, आता जे कृष्णा कोयनेला जो पूर येतो त्या पुराचं पाणी आम्ही वर्ल्ड बँकेच्या माध्यमातनं, वळण बंधाऱ्याच्या माध्यमातनं या संपूर्ण परिसरामध्ये आणण्याच्या योजनेला मान्यता दिलेली आहे। आणि या मे महिन्यामध्ये त्याचं टेंडर देखील आम्ही काढतो, ज्यातनं हे सगळं पाणी त्या ठिकाणी आपण खऱ्या अर्थानं मराठवाड्याकडे आणू। आणि हा जो सगळा पश्चिम महाराष्ट्राशी लगत अशा प्रकारचा मराठवाड्याचा भाग आहे किंवा नगर जिल्ह्याशी लगत जो भाग आहे याला दोन्ही बाजूने, एकीकडे नगर जिल्ह्याच्या बाजूने आणि दुसरीकडे सोलापूरच्या बाजूने आपण हे पाणी जे आहे उजनी धरणातनं ते या ठिकाणी आणू। अशा प्रकारचा जवळपास म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल 30 TMC पाणी हे त्या ठिकाणी वळण बंधाऱ्याच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होत आहे। आणि म्हणून हा जो काही एक साधारणपणे विवाद असतो कुठेतरी नगर जिल्हा आणि
नाशिक आणि नगर एकत्रितपणे आणि मराठवाडा एकीकडे अशा प्रकारच्या ज्या भानगडी होत असतात या कायमच्या आपल्याला त्या ठिकाणी संपवायच्या आहेत। आज कुकडीच्या संदर्भात आपण या ठिकाणी मागणी करतात। कुकडीच्या संदर्भात ऑलरेडी प्रचंड स्ट्रेस त्या कुकडीवर आहे आणि असं असताना याचं पाणी त्याला आणि त्याचं पाणी याला, म्हणजे याची टोपी त्याच्या डोक्यावर आणि त्याची टोपी याच्या डोक्यावर, असं न करता खऱ्या अर्थानं तुमच्या हक्काचं पाणी हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपलं सरकार या ठिकाणी करून दाखवेल। आणि या मराठवाड्यातल्या या पिढीने दुष्काळ पाहिला, पण मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही, अशा प्रकारचा या ठिकाणी संकल्प आम्ही केलाय। आणि म्हणूनच हा जो संकल्प आहे हा पूर्ण करण्याकरता संत वामन भाऊंसारख्या संतांचा आशीर्वाद देखील पाठीशी असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। संतांचा आशीर्वाद हीच खरी आपली शिदोरी आहे। आपला देश, आपला धर्म, आपली परंपरा, आपली संस्कृती ही जिवंत राहिली, कारण कितीही आक्रमण झाले तरीही आपल्या संतांनी मार्ग सोडला नाही आणि संतांनी दाखवलेला मार्ग हा समाजाने देखील सोडला नाही। आणि म्हणून कितीही दुष्काळ असला तरी आमचे सप्ताह होतात, सुविचार लोकांच्या कानी जातात, लोक एकत्रित येतात। आणि या सप्ताहांचा सगळ्यात महत्त्वाचा भाग जर काही असेल तर सर्व समाजाचे लोक एकत्रित असतात। कुठलाही भेदभाव आमच्या वारकरी संप्रदायाने कधी ठेवला नाही। कधी वारकरी संप्रदायाने तू कोणत्या जातीचा आहे, तू कोणत्या समाजाचा आहे, तू वरचा आहे की खालचा आहे हे कधीच विचारलं नाही। त्या ठिकाणी येणारा प्रत्येक व्यक्ती हा वारकरी असतो आणि या ठिकाणी येणारा प्रत्येक व्यक्ती हा गहिनीनाथ गडाचा त्या ठिकाणी अनुयायी असतो, संत वामन भाऊ महाराजांना नतमस्तक होणारा असतो। आणि म्हणूनच ही जी परंपरा आहे ही समाज बनवणारी परंपरा आहे, समाज तोडणारी परंपरा नाही। आणि म्हणून 93 वर्ष अव्याहतपणे परंपरा चाललेली आहेत आणि आमचे मुस्लिम बांधव देखील या परंपरेमध्ये या ठिकाणी सामील झालेले आहेत। ही देखील अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। मी आज या निमित्ताने आपल्या सर्वांना या ठिकाणी अभिवादन करतो आणि आपल्याला मी या निमित्ताने एवढंच आश्वासित करतो, विठ्ठल महाराज आपण जेव्हा जेव्हा आम्हाला बोलवाल तेव्हा तेव्हा तर येऊच, पण एखाद वेळेस तुम्ही बोलवायला विसरलात तर या ठिकाणी भक्त म्हणून स्वतःहून देखील येऊ, हा विश्वास मी आपल्याला देतो। आणि पुढची बातमी, राज्यात एप्रिल महिन्यातच पाणी संकट तीव्र झालंय, त्यामुळे विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। पाण्याच्या प्रश्नावर सरकार गंभीर नाही असा हल्लाबोल संजय राऊतांनी केलाय। मुंबई, संभाजीनगर, नाशकात नागरिक पाण्यासाठी मोर्चे काढतात, मात्र सरकारला त्याचं काहीच वाटत नाही असं राऊतांनी म्हटलंय। तर भाजपला टँकर माफियांकडून अर्थपुरवठा केला जातोय असा घणाघाती आरोपही संजय राऊतांनी केलाय। त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलंय। कोण संजय राऊत असा प्रत्युत्तर फडणवीसांनी दिलं। सरकार अजिबात गंभीर नाही। पाण्याच्या प्रश्नावर सरकार, मुंबईमध्ये पाण्यासाठी मोर्चे निघतात, प्रथमच नाशिकमध्ये मोर्चे निघतात पाण्यासाठी, यवतमाळ म्हणजे विदर्भ मराठवाडा तर तहानलेलाच आहे, मृत्यू होत आहेत पाण्याशिवाय तडफडून। काय राज्याचे 2 उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री करतायत सांगावं ना जरा, काय करतायत? हे सगळे टँकर माफियांचे सूत्रधार आहेत। भारतीय जनता पक्षामध्ये जे अर्थपुरवठा आहेत करणारे हे सगळे मोठ्या प्रमाणात टँकर माफिया सुद्धा आहेत। पाणी टंचाईचा विषय संजय राऊत म्हटलं सरकारची अनास्था आहे, त्यामुळे पाणी टंचाई। कोण संजय राऊत? कोण संजय राऊत? याचबरोबर पाहूयात पुढची बातमी, यवतमाळच्या काठोडा गावात नदीवर पाणी आणायला गेलेल्या 14 वर्षीय मुलीचा नदीत पडून मृत्यू झालाय। या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी टंचाईग्रस्त भागातील कलेक्टरला पाणी पुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत। जिथे पाणी टंचाई असेल तिथे टँकरने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। ज्या भागात पाण्याची समस्या आहे त्या समस्या आम्ही सोडवू असंही मुख्यमंत्री म्हणाले। तर यवतमाळच्या काठोडा याच गावातील हर घर जल योजनेच्या अपूर्ण स्वरूपात असलेल्या कामाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर बोलणं मुख्यमंत्र्यांनी टाळल्याचं पाहायला मिळालं। अशा जिथे टंचाई आहे तिथे आपण कलेक्टरला अधिकार दिलेले आहेत
कलेक्टरने त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा करायचा आहे किंवा त्या ठिकाणी ज्या काही वेगवेगळ्या पद्धतीने पाणी पुरवठा करता येईल तो करायचा आहे. आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये एप्रिल आणि मे हे 2 महिने असे असतात की ज्या काळामध्ये खूप भागामध्ये पाणी टंचाई तयार होते. प्रत्येक जिल्ह्याचा पाणी टंचाईचा आराखडा आपण तयार करतो. त्या आराखड्यानुसार ज्या ठिकाणी टंचाई होणार आहे त्या ठिकाणच्या उपाययोजना या ठरवायच्या असतात. त्याच्याकरता जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे आपण निधी देखील उपलब्ध करून देतो. त्यामुळे अशा प्रकारची घटना जर कुठे होत असेल तर तिथे काय अडचणी आहेत ते आम्ही समजून घेऊ आणि त्यातनं मार्ग काढू. आता मला आगा माहिती नाही, पिछा माहिती नाही, कुठे झाला हे माहिती नाही आणि तुम्ही अगदी खाल अरे पण तुम्ही सांगितलं म्हणून थोडं उत्तर देता येईल ना. मुळामध्ये मी तुम्हाला उत्तर दिलेलं आहे की जिथे कुठे प्रॉब्लेम असेल तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू आपण. दरम्यान महाराष्ट्र आणि मुंबईला हिंदीपासून धोका नाही तर गुजरातीपासून धोका असल्याचा गौप्यस्फोट खासदार संजय राऊतांनी केलाय. मुंबईत मराठीत पाहिजे यामध्ये कुणाचा आक्षेप असण्याचं कारण नसल्याचं राऊत म्हणालेत. संपूर्ण पश्चिम मुंबईचं गुजरातीकरण करण्यात आल्याचा घणाघातही संजय राऊतांनी केला. भाजपाला वाईट वाटेल म्हणून त्यांच्यावर कोणीच काही बोलत नसल्याचा थेट आरोप राऊतांनी केलाय. या मुद्द्यावर कॅफेत चर्चा होत आहे का असा खोचक टोलाही त्यांनी मनसेला लगावलाय. महाराष्ट्राला आणि मराठीला सगळ्यात जास्त खतरा, डेंजर, धोका हा कोणापासून असेल तर तो गुजराती लॉबीपासून आहे, गुजराती भाषेपासून आहे. ज्यांनी संपूर्ण पश्चिम मुंबईचं गुजरातीकरण करण्याचा प्रयत्न केला त्याच्यावरती गाव कोणी बोलत नाही. भाजपला वाईट वाटेल म्हणून काय त्याच्यावरती कॅफेत चर्चा होते का? महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही कंपल्सरी आहे. सर्वांना मराठी भाषा अनिवार्य आहे. मराठी भाषा शिकलीच पाहिजे. त्याच्यासोबत दुसरी कुठली भाषा शिकायची असेल तर ती भाषा शिकता येते. आणि मला कधी कधी आश्चर्य वाटतं की हिंदीला विरोध आणि इंग्रजीला का नाही. इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध हे कुठला विचार आहे. त्यामुळे मराठीला जर कोणी विरोध केला तर आम्ही सहन करणार नाही.